आता सांगाल की काय नेमकं झालं होतं आणि श्रीकृष्ण जन्माचा दाखला कसा दिला? इतक्याच वेळी आम्ही असं मुद्दा मांडला होता का नीता दोषी आहे का निर्दोष आहे ते ॲट द टाईम ऑफ ट्रायल सिद्ध होईल. पण सध्या ती ग्रॉदर आहे, कदाचित बेल नाकारण्यात आली तर त्याची डिलिव्हरी ती जेलमध्ये होईल. पण तो जो बाळ येईल जीवनभर आयुष्यभर एक स्टिग्मा राहील का बाळाचं ठिकाण जन्माचं ठिकाण जो आहे तो जेलमध्ये आहे. मग बाळाचा काही दोष नाही आहे. त्याला मोठा होईल तेव्हा जीवनभर त्याला आयुष्यभर मनात हे राहील का माझा जन्म जेलमध्ये कुठलाही दोष नसताना, म्हणून त्या संदर्भात तसा निकाल देण्यात आलेला आहे. ओके, पण निकालामध्ये त्यांनी असंही म्हटलंय, निकालामध्ये याचा उल्लेखही केला हे विशेष. आता काय सदरची जी केस होती ती धार्मिक भावनेनी कनेक्टेड होती. हां, म्हणून साहेबांचं असं हे आहे का हिंदू धर्मातील देखील या गोष्टीचा विचार करण्यात येतं का निर्दोषाला कुठलंही स्टिग्मा किंवा त्रास होऊ नये भविष्यात, म्हणून सदरचा रेफरन्स देण्यात आलेला आहे. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.